हॅलो मित्रांनो, तुमचं वाहन सुरक्षित आहे का? नवीन नियमानुसार नंबर प्लेट बदलली नाही तर दंड भरावा लागू शकतो. RTO कडून आपलं वाहन जप्त होऊ शकतं. कारण फक्त एक नंबर प्लेट. हो, आता फक्त 531 रुपयामध्ये दंड व त्रास तुम्ही टाळू शकता. कसं ते चला पाहूया या व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल इझी टू लर्नमध्ये. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण HSRP नंबर प्लेट कशी ऑर्डर करायची पाहणार आहोत. तर सर्वात प्रथम आपल्याला गुगलवरती HSRP सर्च करायचं आहे. सर्च केल्याच्या नंतर या ठिकाणी HSRP मोटर वाहन, HSRP वाहन ही पहिली महाराष्ट्र ट्रान्सपोर्टची एक वेबसाईट आपल्यासमोर ओपन होऊन येईल. यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपलं RTO ऑफिस सिलेक्ट करायचं आहे. आपण ज्या पण जिल्ह्यातनं आपण येत आहात त्याला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. मी MH12 पुण्यातनं येत आहे, त्यामुळे मी पुणे जिल्हा सिलेक्ट करून सबमिट करतो. तर ही वेबसाईट आपल्यासमोर ओपन होऊन येईल. या ठिकाणी रिप्लेसमेंट बुकिंगचा एक ऑप्शन दिसेल आपल्याला 2 नंबरचा. या ठिकाणी आपण रिप्लेसमेंट बुकिंग करू शकता. अदरवाईज आपल्याला नवीन नंबर प्लेटसाठी ऑर्डर करायचा असेल तो हा 1 नंबरचा ऑप्शन दिसेल. या ठिकाणी बुकवाल्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बुकवाल्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर हे पेज ओपन होऊन आपल्यासमोर येईल. या ठिकाणी आपल्याला आपल्या गाडीची माहिती भरायची आहे. या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर, त्यानंतर खाली या चॅसिस नंबर, इंजिन नंबर आणि मोबाईल नंबर भरायचा आहे आपल्याला. तर चॅसिस नंबरमध्ये आपण शेवटचे 5 आकडे टाकू शकता. अदरवाईज तुम्ही पूर्ण पण भरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आणि इंजिन नंबरमध्ये पण आपण शेवटचे 5 डिजिट टाकू शकतो. अदरवाईज आपण पूर्ण भरला तरी काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर आपल्याला खाली दिलेल्या ठिकाणी आपल्याला मोबाईल नंबर फिल करायचा आहे. मोबाईल नंबर फिल करून पुढे बॉक्समध्ये दिलेला कॅप्चा आपल्याला समोरच्या बॉक्समध्ये फिल करायचा आहे. कॅप्चा भरल्याच्या नंतर आपल्याला खाली दिलेल्या व्हेरीफाय विथ वाहन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपली डिटेल व्हेरीफाय होऊन आपल्याला हे पेज ओपन होऊन समोर येईल. या ठिकाणी आपल्या गाडीचं रजिस्ट्रेशन डेट वगैरे संपूर्ण या ठिकाणी दिलेली असेल. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी व्हेकल कॅटेगरी सिलेक्ट करायची आहेत. स्कूटर असेल तर स्कूटर किंवा मोटरसायकल असेल तर मोटरसायकल सिलेक्ट करू शकता. त्यानंतर या ठिकाणी खाली ओनर डिटेल भरायचं आहे. मालकाचं नाव जसं RC बुकवर आहे त्या ठिकाणी त्यानुसार आपल्याला या ठिकाणी नाव भरायचं आहे. त्यानंतर खाली ईमेल ID टाकून समोरील बॉक्समध्ये मोबाईल नंबर भरायचा आहे. त्यानंतर खाली बिलिंग पत्ता दिलेला आहे. बिलिंग ॲड्रेसमध्ये आपण आपला जो रहिवासी पत्ता आहे RC बुकवरती पण असेल तो पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे. ॲड्रेस फिल केल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी खाली नेक्स्ट बटन दिलेलं आहे. या नेक्स्ट बटनवरती ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्या रजिस्टर मोबाईलवरती जो आपण रजिस्टर मोबाईल नंबर या ठिकाणी टाकलेला आहे त्या नंबरवरती एक OTP पाठवण्यात येईल. तो OTP या ठिकाणी भरायचा आहे आणि खाली दिलेल्या व्हेरीफाय ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक अपॉइंटमेंटचं लोकेशन सेंटर येईल आणि एक होम फिटमेंट म्हणून एक ऑप्शन दिसेल. होम फिटमेंटची ऑप्शन सिलेक्ट केल्यावरती आपल्याला 125 ते 250 रुपयापर्यंत दंड म्हणजे चार्जेस लागू शकतात. आणि आपण फिटमेंट सेंटरला बुकिंग केलं तर आपल्याला 531 रुपये चार्जेस भरून आपण बुकिंग करू शकतो. त्या ठिकाणी मी फिटमेंट सेंटरचा ऑप्शन सिलेक्ट केल्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपलं जिल्हा आणि या ठिकाणी आपल्या जवळील पिनकोड आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. जिल्हा आणि पिनकोड सिलेक्ट केल्याच्यानंतर या ठिकाणी आपल्या जवळील सेंटर या ठिकाणी समोर ॲड्रेस वगैरे येईल. नंतर आपल्याला नेक्स्ट बटनावरती क्लिक करून आपल्याला या ठिकाणी कन्फर्म ऑर्डर करायची आहे. कन्फर्म ऑर्डर केल्याच्या नंतर एक पेज ओपन होऊन आपल्यासमोर येईल. या ठिकाणी आपल्याला अपॉइंटमेंटची बुकिंग अपॉइंटमेंटची डेट आणि एक टाईम स्लॉट आपल्याला बुक करायचा आहे.
या ठिकाणी हे जे ब्लरवाले दिसतात ह्या सगळ्या तारखा बुक झालेल्या आहेत आणि ब्ल्यूमध्ये ज्या ठिकाणी सर्कल दाखवतोय या ठिकाणी हे सगळे बुकिंगचे डेट पेंडिंगला आहेत। या ठिकाणी ह्या तारखा आपण घेऊ शकता आणि रेड मार्कमध्ये दिलेल्या तारखा ह्या सुट्टी असते त्या ठिकाणी आपल्याला बुकिंग करता येत नाही आणि आपण पुढच्या महिन्याची तारीख घ्यायची असेल तर ती पण आपण नेक्स्ट मंथ सिलेक्ट करून पुढच्या महिन्याची पण तारीख घेऊ शकतो। तर या ठिकाणी तारीख सिलेक्ट केल्याच्या नंतर या ठिकाणी हा टाइम स्लॉट असतो 10 ते 12, 12 ते 2, 2 ते 4 या ठिकाणी अवेलेबल जो असेल तो आपण आपल्या आवडीचा किंवा आपल्याला ज्यावेळेस वेळ असेल त्या टाईमनुसार आपण हा टाइम स्लॉट सिलेक्ट करायचा आहे। टाइम स्लॉट सिलेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला टाइम स्लॉट सिलेक्ट करून कन्फर्मवरती आपल्याला क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपल्याला आपली भरलेली डिटेल यासमोर दिसेल। एकदा गाडीची भरलेली डिटेल कन्फर्म करून टाइम स्लॉट आणि डेट सिलेक्ट कन्फर्म करून आपण या ठिकाणी कन्फर्म आणि प्रोसीड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर हे पेज आपल्यासमोर येईल। या ठिकाणी आपल्याला 531 रुपयाचं चलन करायचं आहे। तर स्क्रोल डाऊन करून आपल्याला या ठिकाणी या बॉक्सवरती टिक मार्क करून खाली पे ऑनलाईन ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर एक पेज ओपन होऊन आपल्यासमोर येईल। या ठिकाणी UPI QR ऑप्शन दिसतो, या ठिकाणी शो QR वरती क्लिक करायचं आहे। कंटिन्यू टू पे ऑप्शनवरती क्लिक करून हा बारकोड आपल्याला स्कॅन करायचा आहे। हा बारकोड स्कॅन करून आपल्याला फोनपे गुगल पेने आपण पेमेंट केल्याच्या नंतर काही सेकंदात आपल्याला आपलं पेमेंट कन्फर्मेशनसाठी एक समोर स्क्रीन येईल। तर या ठिकाणी आपलं पेमेंट कन्फर्मिंग होऊन पेमेंट सक्सेसफुल झाल्याचा ही स्क्रीनवरती मेसेज दिसेल। त्यानंतर आपल्याला रिसिप्ट जनरेट होईल। रिसिप्ट जनरेट झाल्याच्या नंतर ही रिसिप्ट आपल्याला डाउनलोड करायची आहे। ही रिसिप्ट डाउनलोड करून आपण ज्यावेळेस आपली अपॉइंटमेंट असेल त्यावेळेस आपल्याला सोबत घेऊन जायचे आहे आणि आपले नंबर प्लेट बसवायचे आहे। तर मित्रांनो, HSRP नंबर प्लेट फक्त नियमांसाठी नाही तर आपल्या वाहनांच्या सुरक्षिततेसाठी आहे। अजून नंबर प्लेट ऑर्डर केली नसेल तर लगेच करून घ्या। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।